नमस्कार मित्रांनो, एन-के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी सहकार या विषयाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. शेवटचा प्रश्न आपण विचारात घेऊयात. प्रश्न तिसरा सोमत लिहा. आता इथं बरेचसे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने येतात, तरी पण आपण काही त्याच्यातले इम्पॉर्टंट प्रश्न पाहूयात. याच्या व्यतिरिक्तही प्रश्न तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. सगळा अभ्यास झाला असेल तरी आत्ता जाताना परीक्षेपूर्वी तुम्हाला ह्या प्रश्नांचा अभ्यास झालेला आहे का एकदा खात्री करून घ्या. पहिली सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करीत असते. त्यानंतर नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळींचा विकास अवलंबून असतो. नेक्स्ट महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्य सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. त्यानंतर सहकारी संस्था राखीव निधी उभारत असतात. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा पहा. सहकारी शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने कर्मचाऱ्यांच्या कामात उच्च कौशल्य व कार्यक्षमता प्राप्त होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे. सहकारी संस्थेच्या प्रगती आणि व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज असते. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न, सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे. नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते. राज्य सहकारी बँकेचे सहकारी पतपुरवठा रचनेतील ही एक सर्वोच्च बँक आहे. राज्य सहकारी बँक सहकारी क्षेत्राला जोडणारा नाणे बाजाराशी जोडणारा दुवा आहे. राज्य सहकारी बँक ही जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यावरती देखरेख व नियंत्रण ठेवत असते. सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे असते. राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्याचा समतोल राखला जातो. मित्रांनो, अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते. या प्रश्नांचा अभ्यास आपण करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपले झालेले असतील तर नक्कीच तुम्हाला याचा बोर्ड परीक्षेमध्ये फायदा होईल. मित्रांनो, भेटूया पेपर संपल्यानंतर जे काही प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका आहे त्याच्या संदर्भातल्या अनालिसिस बरोबर. तोपर्यंत नमस्कार.